नमस्कार शेतकरी मित्रांनो, बहुपीक मळणी यंत्रासाठी अर्ज सुरू असून 50% इतके अनुदान मिळणार आहे। त्यासाठी अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यासाठी आपल्या या मराठी टॉक विथ आकाश सर या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सर्वात आधी मित्रांनो, तुम्हाला महाडीबीटीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जायचं आहे। सदर लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे। लॉगिन करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला तुमचा फार्म आयडी असणं गरजेचं आहे। फार्म आयडी तुम्हाला या ठिकाणी टाकून तुम्हाला OTP पाठवा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। जो मोबाईल नंबर आधार कार्ड लिंक आहे त्या लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती OTP येणार आहे। तो OTP इथे टाकून तुम्हाला OTP तपासा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे ओके या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। यामध्ये तुम्हाला तुमची प्रोफाईल 100% पूर्ण करणं गरजेचं आहे। जर पूर्ण नसेल तुम्हाला खाली ते जात श्रेणी आणि अपंगत्व या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। इतर माहिती तुमची ऑटोमॅटिक आलेली असणार आहे। यामध्ये तुमची जात श्रेणीमध्ये जी काही तुमची जात आहे, कास्ट आहे, तुम्हाला निवडून तुम्हाला त्या जातीचं प्रमाणपत्र अपलोड करणं गरजेचं आहे। किंवा तुम्ही इथे ऑदर या ऑप्शनवर क्लिक करू शकता। तसंच खाली वैयक्तिक अपंगत्व स्थितीमध्ये तुम्ही इथे यस असेल तर तुम्हाला होय असेल तर होय या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला ते कागदपत्र तुम्हाला इथे अपलोड करणं गरजेचं आहे। नसेल तर तुम्हाला नो या ऑप्शनवर क्लिक करून सेव्ह या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। सेव्ह या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, जर तुमचं बँक अकाउंट या साईटवरती अपडेट नसेल तर ऑटोमॅटिक तुम्हाला इथे पॉपअप दिसणार आहे। या ठिकाणी पॉपअप दिसल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला ओके या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला नवीन पेज ओपन होणार आहे। त्या पेजवरती तुम्हाला तुमचे बँक खाते क्रमांक तसंच IFSC कोड टाकून जतन करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। मित्रांनो, तुम्हाला ज्या गोष्टीसाठी अर्ज करायचा त्यासाठी तुम्हाला घटकासाठी अर्ज करा या ऑप्शनवर क्लिक करून नंतर तुम्हाला कृषी यांत्रिकीकरण या ऑप्शनमध्ये बाबी निवडा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला तुमचा तालुका निवडून घ्यायचा आहे। तालुका निवडल्यानंतर गाव तुमचं ऑटोमॅटिक या ठिकाणी येणार आहे। त्यानंतर मुख्य घटक तुम्हाला निवडून घ्यायचा आहे। यामध्ये तुम्हाला कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला ट्रॅक्टर पॉवर टिलर चालित अवजार या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमच्यापुढे तुम्हाला HP श्रेणीमध्ये जाऊन तुम्हाला इथे 35 BHP पेक्षा जास्त या ऑप्शनवर क्लिक करायचं। त्यासाठी तुम्हाला मोठ्या अवजारासाठी इथे अर्ज करता येणार आहे। यामध्ये तुम्हाला यंत्रसामग्री अवजारामध्ये मळणी यंत्र निवडून घ्यायचं आहे। मशीनचा प्रकार यामध्ये तुम्हाला जो पाहिजे तो तुम्हाला इथे निवडून घ्यायचा आहे। निवडल्यानंतर तुम्हाला इथे टिक मार्क या दोन्ही ठिकाणी इथे क्लिक करून घ्यायचं आहे। दोन्ही ठिकाणी इथे क्लिक केल्यानंतर जतन कर या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे असा पॉपअप दिसणार आहे। तुम्हाला आणखी कोणत्या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर येस या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। नसेल करायचं नो या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। नो या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला अर्ज सादर करा या कोपऱ्यामधील या निळ्या रंगाच्या पट्टीवरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमच्याकडे पहा या असं ऑप्शन येईल, यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा ओके या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे आणि पुन्हा खाली इथे पहा या ऑप्शनवर क्लिक करून टिक मार्क या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। टिक मार्क या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो पेमेंट करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला मेक पेमेंट या ऑप्शनवर इथे क्लिक करून घ्यायचं आहे। त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या फोनपेद्वारे तसेच क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, वॉलेटद्वारे तुम्ही पेमेंट करू शकता। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्ही प्रोसीड फॉर पेमेंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि जे काही रक्कम इथे आलेली आहे, इथे 23 रुपये 60 पैसे रक्कम आली आहे, ही तुम्हाला पेमेंट करून घ्यायचं आहे। पेमेंट होण्यासाठी काही उशीर लागू शकतो। पेमेंट झाल्यानंतर मित्रांनो तुमच्यापुढे ऑटोमॅटिक पुन्हा तेच महाडीबीटीचं पेज या ठिकाणी ओपन होणार आहे। या ठिकाणी तुमचा अर्ज सबमिट झालेला असून तुम्हाला तो अर्ज सबमिट झाला की नाही किंवा त्याची पावती काढण्यासाठी तुम्हाला घटक इतिहास पहा या ऑप्शनवर तुम्हाला जायचं आहे। त्या ऑप्शनवरती क्लिक गेल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहे। लागू केलेले घटक, छाननी अंतर्गत अर्ज, निधी वितरण, नाकारलेले अर्ज तसेच पेमेंट प्रलंबित असे एकूण हे ऑप्शन देण्यात आलेले आहे। यामध्ये तुम्हाला लागू केलेले घटक या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे शेवटला पावती पहा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर लगेचच तुमच्या पुढे भरलेल्या अर्जाची इथे पावती येणार आहे। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय भारत।